नमस्कार सर्वांना. आज आपण बघतोय बिझनेस लवचा भाग 3. भूमिपूजनाच्या त्या कार्यक्रमात अवनीने जो काही राडा घातला होता त्याचे पडसाद संपूर्ण मुंबईच्या बिझनेस वर्तुळात उमटले होते. चॅनलवरच्या बातम्यांमध्ये फक्त रितेश कुलकर्णी विरुद्ध अवनी देशपांडे यांच्यातील वादाच्या चर्चा रंगल्या होत्या. रितेश आपल्या केबिनमध्ये बसून टीव्हीवरच्या त्या हेडलाईन्स बघत होता. त्याचा हात रागाने इतका घट्ट आवळला गेला होता की हातातील काचेचा ग्लास फुटतो की काय अशी भीती वाटत होती. सर, मीडिया बाहेर उभी आहे, त्यांना स्पष्टीकरण हवंय. साहिल घाबरतच आत येऊन म्हणाला. स्पष्टीकरण? कसले स्पष्टीकरण? त्या मुलीने भर सभेत माझा तमाशा केला आणि आता मी स्पष्टीकरण देऊ? रितेश ओरडला. त्याने रिमोट फेकून दिला आणि खुर्चीवरून उठला. साहिल, मला आत्ताच्या आत्ता त्या अवनी देशपांडेची फाईल हवी आहे. तिने आजवर कुठे कुठे काम केलंय, तिचे क्लायंट्स कोण आहेत आणि तिची सर्वात मोठी कमकुवत बाजू काय आहे हे मला तासाभरात कळलं पाहिजे. दुसरीकडे अवनी आपल्या ऑफिसमध्ये शांतपणे कॉफी पित होती आणि रिया मात्र खूप चिंतेत होती. अवनी, तू हे काय केलंस? रितेश कुलकर्णीशी पंगा घेणं म्हणजे जळत्या आगीत हात घालण्यासारखं आहे. त्याने जर ठरवलं तर तो आपलं करिअर एका मिनिटात संपवू शकतो. अवनीने कॉफीचा कप खाली ठेवला आणि खिडकीबाहेर पाहिलं. रिया, जोपर्यंत आपण वाकून चालतो तोपर्यंत लोक आपल्या पाठीवर पाय देऊन पुढे जातात. रितेशला वाटलं होतं की मी त्याच्या तालावर नाचेन, पण त्याला हे कळायला हवं की मी त्याची कर्मचारी नाही तर पार्टनर आहे आणि स्वाभिमानाशी तडजोड करणं माझ्या रक्तात नाही. तितक्यात अवनीच्या फोनवर रितेशचा मेसेज आला. त्यात फक्त एक पत्ता आणि वेळ लिहिली होती. खाली लिहिलं होतं, जर हिंमत असेल तर आज संध्याकाळी या जागी ये, आपण फायनल हिशोब करू. अवनीने मेसेज वाचला आणि स्मित हास्य दिलं. तिने आपली बॅग उचलली आणि रियाला सांगितलं, मी जाते. आज या युद्धाचा पुढचा अध्याय लिहिला जाणार आहे. आता बघूया आपण त्या रात्रीची भेट. रितेशने तिला शहराबाहेरच्या एका निर्जन ठिकाणी असलेल्या त्याच्या अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या टेरेसवर बोलावलं होतं. पाऊस पुन्हा एकदा सुरू झाला होता आणि विजांचा कडकडाट वातावरणात अधिकच भीती निर्माण करत होता. अवनी तिथे पोहोचली तेव्हा रितेश टेरेसच्या अगदी टोकाला उभा राहून खाली बघत होता. इतक्या रात्री इथे बोलवण्याचं कारण? तुला वाटलं मी घाबरून येणार नाही? अवनीने मागून विचारलं आणि रितेश वळला. पावसामुळे त्याचे केस विस्कटलेले होते आणि त्याचे डोळे रागाने धगधगत होते. तो हळूहळू तिच्या जवळ आला. घाबरणं? ते तर तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय अवनी. तू आज जे केलंस ना त्याची किंमत तुला मोजावी लागेल. तुला वाटतं तू खूप मोठी क्रांती केलीस, पण लक्षात ठेव, या जगात फक्त ताकद चालते आणि ती सध्या माझ्याकडे आहे. ताकद पैशाने विकत घेता येते रितेश, पण आदर कमवावा लागतो. अवनीने न डगमगता उत्तर दिलं. तू मला या जागी घाबरवायला बोलवलं असेल तर तुझा प्रयत्न वाया गेलाय. रितेशने अचानक तिचा हात पकडला आणि तिला टेरेसच्या कठड्याकडे नेलं. बघ खाली, इतक्या उंचीवरून जर एखादी गोष्ट पडली तर तिचं नाव निशाणही उरत नाही. तुझं करिअर ही सध्या याच उंचीवर आहे. मी तुला एक संधी देतोय. उद्या सकाळी प्रेस कॉन्फरन्स घे आणि सांग की काल जे झालं ती फक्त एक चूक होती आणि माफी माग माझी. अवनीने आपला हात झटकून मागे घेतला. रितेश, तिने रितेशच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून पाहिलं. माफी? आणि तीही तुझी? कधीच नाही. रितेश, तू मला मारण्याची धमकी देऊ शकतोस, माझं काम हिरावून घेऊ शकतोस, पण तू माझ्याकडून आदर कधीच मिळवू शकणार नाहीस. तुला हार पचवता येत नाहीये, हेच तुझं सर्वात मोठं अपयश आहे. रितेश क्षणभर शांत झाला. त्याला त्याच्या धैर्याचं आश्चर्य वाटलं. आजवर त्याच्यासमोर अशा प्रकारे कोणीही उभं राहिलं नव्हतं. तो तिच्या अधिक जवळ गेला. हवेमध्ये एक वेगळाच तणाव होता. पाऊस त्यांच्या अंगावर पडत होता, पण त्या दोघांनाही त्याची जाणीव नव्हती. तू स्वतःला खूप हुशार समजतेस ना? रितेशचा आवाज आता खोल आणि थरथरणारा होता. उद्यापासून तुला कळेल की रितेश कुलकर्णीचा शत्रू असणं किती भयानक असतं. मी या प्रोजेक्टचा प्रत्येक निर्णय तुला न विचारता घेईन. तुला ऑफिसमध्ये जागा मिळेल पण काम मिळणार नाही. असं करून तू स्वतःच नुकसान करून घेशील रितेश, कारण माझ्या डिझाईनशिवाय हे प्रोजेक्ट फक्त एका सिमेंटचा सांगाडा असेल. अवनी म्हणाली आणि वळून जायला निघाली, पण जाता जाता तिचा पाय एका विटेला लागला आणि ती घसरली. रितेशने क्षणाचाही विचार न करता तिचा हात धरला आणि तिला आपल्या दिशेने ओढले. अवनी थेट रितेशच्या छातीला येऊन धडकली. रितेशने तिला सावरण्यासाठी तिच्या कमरेभोवती हात गुंफले.
दोघेही पूर्णपणे ओले झाले होते. अवनीचा श्वास जोरात जोरात चालत होता आणि रितेशच्या नजरेत रागाच्या जागी आता एक वेगळीच अस्वस्थता होती. काही सेकंद दोघेही तसेच उभे राहिले. विजांच्या प्रकाशात त्यांचे चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ होते. रितेशला तिच्या डोळ्यांमधील ती जिद्द आणि निरागसता पहिल्यांदाच इतक्या जवळून जाणवली. अवनीलाही रितेशच्या त्या कठोर चेहऱ्यामागे दडलेली एक वेगळीच तळमळ दिसली. पण लगेच अवनी भानावर आली. तिने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवून घेतलं. थँक्यू, पण मला सावरण्याची तुला गरज नाही. मी स्वतःला सावरू शकते. आणि ती तिथून तरातरा निघून गेली. रितेश तिथेच उभा राहून आपल्या हाताकडे बघत राहिला. त्याला स्वतःवरचा राग येत होता. त्याने तिला मदत का केली? त्याने तिला पडू का दिलं नाही? दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये वातावरण खूपच तापलेलं होतं. रितेशने ऑफिसच्या मधोमध एक मोठी काचेची भिंत उभी केली होती. एका बाजूला त्याची टीम आणि दुसऱ्या बाजूला अवनीची टीम. त्याने स्पष्ट आदेश दिले होते की कोणीही एकमेकांशी संवाद साधायचा नाही. अवनी ऑफिसमध्ये आली तेव्हा तिला हे बघून धक्का बसला, पण ती शांत राहिली. तिने आपल्या टीमला कामाला लावलं. दुपारच्या वेळी रितेशने मुद्दाम ऑफिसचं एअर कंडिशनिंग म्हणजे एसी बंद पाडलं. अवनीच्या बाजूला प्रचंड उकाडा होऊ लागला. मॅडम, इथे बसणं कठीण होतंय. रितेश सरांनी मुद्दाम असं केलंय, रिया चिडून म्हणाली. अवनी हसली. काही हरकत नाही. खिडक्या उघडा आणि नैसर्गिक हवेत काम करा. रितेशला वाटतंय की तो आपल्याला त्रास देऊन पळवून लावेल, पण आपण इतकं सहजासहजी हार मानणार नाही. अवनीने उलट चाल खेळली. तिने ऑफिसमध्ये संगीताची मोठी सिस्टीम लावली आणि जोरात गाणी लावून काम सुरू केलं. रितेशच्या बाजूला शांतता हवी होती, पण या गाण्यांमुळे त्याला कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण झालं. तो रागाने केबिनच्या बाहेर आला. हे काय नाटक आहे? हे ऑफिस आहे की डिस्को? अवनी आपल्या केबिनच्या दरवाजावर उभी राहून म्हणाली. इथे एसी नाहीये ना, म्हणून डोकं शांत ठेवण्यासाठी संगीत ऐकतोय. तुला त्रास होतोय? मग एसी सुरू कर, आम्ही संगीत बंद करू. रितेशला तिची जशाच तसे देण्याची वृत्ती बघून खूप राग आला, पण कुठेतरी त्याला तिचं हे वागणं आवडूही लागलं होतं. तो पुन्हा केबिनमध्ये गेला आणि 5 मिनिटात एसी सुरू झाला. संध्याकाळी प्रोजेक्टच्या कच्च्या नकाशावर स्वाक्षरी करायची होती. रितेशने नकाशात काही असे बदल केले होते जे अवनीला मान्य नव्हते. त्याने इमारतीच्या पार्किंगच्या जागेत फेराफार केला होता, जेणेकरून तिथून जास्तीत जास्त पैसे कमवता येतील. हे इल्लीगल आहे रितेश. तू इतकी कमी जागा पार्किंगसाठी सोडू शकत नाहीस. अवनीने नकाशा टेबलावर आदळत म्हटलं. या शहरात पैसा महत्वाचा असतो अवनी. इथे लोक जागा विकत घेतात, सौंदर्य नाही. आणि मला नफा हवा आहे. रितेशने थंडपणे उत्तर दिले. पण मला सुरक्षितता आणि नियम हवे आहेत. जर तू हे बदल मागे घेतले नाहीस तर मी यावर सही करणार नाही. अवनीने स्पष्टपणे सांगितले. सही तर तू करशीलच, कारण जर उद्या सकाळी या नकाशावर तुझी स्वाक्षरी नसेल तर मी तुझ्या कंपनीच्या विरोधात ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टची केस फाईल करेन. मग तुझं करिअर न्यायालयातच चढेल. रितेशने एक फाईल तिच्यासमोर टाकली. अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तिला कळलं होतं की रितेश आता खूप खालच्या थराला गेला आहे. तिने पेन उचलला आणि नकाशावर सही केली. पण सही करताना तिने त्याच्या डोळ्यात बघून म्हटलं, मी आज सही केली आहे, पण लक्षात ठेव रितेश, ही सही तुला खूप महाग पडेल. जेव्हा हे प्रोजेक्ट धोक्यात येईल तेव्हा मी तुला वाचवायला येणार नाही. रितेश हसून म्हणाला, मला वाचवण्याची कोणाचीच गरज लागत नाही. आता तू इथून जाऊ शकतेस. अवनी ऑफिस बाहेर पडली तेव्हा तिच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. तिला माहित होतं की रितेशने केलेल्या बदलांमुळे प्रोजेक्टला कॉर्पोरेशनची परवानगी मिळणार नाही. तिने ठरवलं की ती आता रितेशला त्याच्याच जाळ्यात अडकवणार. दुसरीकडे रितेश केबिनमध्ये बसून विचार करत होता. त्याला आज विजयी झाल्यासारखं वाटत होतं, पण मनात कुठेतरी एक पोकळी होती. अवनीच्या त्या शेवटच्या वाक्याने त्याला अस्वस्थ केलं होतं. अशा प्रकारे त्यांच्यातील ही दुश्मनी आता 3ऱ्या अंकात पोहोचली होती. आता हा संघर्ष असाच वाढणार होता. रितेशच्या चाली आणि अवनीचे प्रत्युत्तर. ही लढाई आता केवळ बिझनेसची राहिली नव्हती, तर 2 अहंकारी मनांची झाली होती. पुढच्या भागात रितेशला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार होता आणि तिथेच अवनीची खरी ताकद दिसणार होती. पण तोपर्यंत त्यांच्यातील हा विस्तव मुंबईच्या आकाशात धूर सोडत राहणार होता. आता हा धूर त्यांना कुठपर्यंत घेऊन जाईल हे तर आपल्याला उद्याच्या भागातच कळेल. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.